शेतकरी बंधू नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याबद्दल आपण आज माहिती घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, शेती करत असताना आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे. त्यामध्ये रासायनिक खताचा वापर किती करावा, जैविक खतांचा वापर किती करावा किंवा सेंद्रिय खतांचा वापर किती, असा प्रश्न एकंदरीत आपल्यामध्ये निर्माण होतो. परंतु अधिक उत्पादन किंवा उच्च प्रतीची किंवा चांगल्या क्वालिटीचे जर आपल्याला उत्पादन पाहिजे असेल, तर त्यामध्ये आपल्याला समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकामध्ये किंवा त्यालाच आपण म्हणू की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे तितकेच महत्त्वाचे असते. आपल्या सर्व शेतकरी बंधूंना माहीत आहे की आपलं पीक किंवा वनस्पती हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असते. आपण जर बाहेरून खतांचा पुरवठा केला किंवा नाही केला, तर पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन अन्न तयार करेल असं नाही. परंतु जर आपल्याला अधिक उत्पादन पाहिजे असेल किंवा त्यामध्ये उत्पादनामध्ये आपल्याला जर भर पाहिजे असेल, तर त्याला आपल्याला बाहेरून अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे लागेल. यालाच आपण एकंदरीत अ, अ, एकात्मिक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणू किंवा समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन असे त्याला आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ जर आपण बघितलं, तर आपल्या धान पिकामध्ये आपल्याला 20 क्विंटल उत्पादन आपल्या धान पिकामध्ये होत असेल, तर त्यापैकी जर आपण अन्नद्रव्य धान पिकामध्ये दिलंच नाही, तर आपल्याला 10 ते 12 क्विंटल पर्यंत आपल्याला ॲव्हरेज देऊ शकतो. परंतु शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये जर आपल्याला आणखी भर पाहिजे असेल, उत्पादन पाहिजे असेल किंवा चांगल्या क्वालिटीचे की ज्याला बाजारामध्ये चांगली क्वालिटी मिळेल आणि चांगला बाजारभाव मिळेल, यासाठी आपल्याला जर उत्पादन पाहिजे असेल किंवा याच्यामध्ये आपल्याला जर भर पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे किंवा समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे तितकेच महत्त्वाचे असते. तर शेतकरी बंधूंनो, आता समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय? तर एक साध्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर खतांचा पुरवठा आपल्याला कमी करायचा नाहीये किंवा खतांचा पुरवठा जर आपण जास्त केला असेल, त्याचा इफेक्ट आपल्या जमिनीमध्ये होत असतो. तर समतोल हा शब्द अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकामध्ये आपल्याला 17 अन्नद्रव्याची गरज भासते. त्यापैकी आपण कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे आपल्याला निसर्गातून म्हणजे पाणी आणि हवा यामार्फत आपल्याला पिकाला उपलब्ध होते. त्यापैकी 14 अन्नद्रव्याची जी गरज आहे आपल्याला ते खतांमार्फत त्यांचा पुरवठा आपल्या पिकाला करून द्यायचा आहे. तर त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता एक नवीन प्रचलित आलं, त्यामध्ये एक बेनिफिशियल एलिमेंट म्हटलं किंवा फायदेशीर अन्नद्रव्य जर म्हटलं, तर त्यामध्ये सिलिकॉन. जर याची पूर्तता जर आपण आपल्या पिकाला केला, तर निश्चितच आपल्या पिकामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी किंवा चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर त्यामध्ये आपण शेतकरी बंधूंचे आपल्याला पिकाला सिलिकॉनचा जर पुरवठा करायचा असेल, त्यामध्ये आपण आपल्या पिकामध्ये काजू नावाचे एक खत येते किंवा काजू नावाचे लिक्विड येते, त्याचा वापर आपण आपल्या पिकाला सिलिकॉन जर द्यायचे असेल, तर त्याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण जे अन्नद्रव्य बघितले की 17 अन्नद्रव्य आपल्याला त्याची गरज भासते. तर त्याकरिता शेतकरी बंधूंनो, आपल्याला रासायनिक खताचा पण वापर करावा लागेल, जैविक खतांचा सुद्धा वापर करावा लागेल आणि सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करावा लागेल. तर त्यामध्ये आपण जर रासायनिक खतांचा वापर करत असेल, तर त्यामध्ये आपल्याला 50% 40% ते 50% रासायनिक खताचा वापर करावा लागेल. त्यामध्ये बल्क क्वांटिटी खत म्हणजे आपण जे ग्रॅन्युल टाइपमध्ये खत वापरतो त्याचा वापर. सोबतच जर ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप असेल किंवा दुसरं काही साधन असेल, तर त्यामध्ये आपण वॉटर सोल्युबलचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. परंतु शेतकरी बंधूंनो, एक काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. जर आपण रासायनिक खताचा वापर करत आहोत आणि रासायनिक खत आपण जेव्हा आपल्या पिकामध्ये टाकत असतो, तर त्या फॉर्ममध्ये आपली हे पीक किंवा आपले हे झाड त्या ठिकाणी त्या फॉर्ममध्ये उचलत नाही. तर त्याला त्या अवेलेबल फॉर्ममध्ये करून देण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ सुद्धा करून देणे सूक्ष्मजीवांची वाढ करणे तितकेच महत्त्वाचे असते. तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या पिकामध्ये सेबॉनचा वापर करू शकतो. तर सेबॉनमध्ये सूक्ष्मजीव आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव राहतात, त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी एक प्रोटीन म्हणून त्यामध्ये काम करत असते. तर त्यामध्ये आपण सेबॉनचा वापर केला असता निश्चितच सूक्ष्मजीवांची वाढ होईल आणि आपण आपल्या पिकामध्ये जे खतं टाकवतो, ते खत पूर्णपैकी आपल्या जमिनीला लागेल आणि जमिनीमार्फत आपलं पीक उचलून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर सिबॉनचा वापर केल्यास आपल्याला सूक्ष्मजीवांची सुद्धा वाढ होईल आणि सेंद्रिय कर्बस वाढवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत. कारण शेतकरी बंधूंनो, आपण जे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो, तर त्यामध्ये आपण रासायनिक खतं आता आपण माहिती बघितल्याची आहे. सेंद्रिय खत म्हटलं तर त्यामध्ये आपण शेणखत वापर करू शकतो किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करू शकतो. परंतु जर आपण जीवाणू खतांचा जर वापर म्हटलास, तर त्या ठिकाणी आपल्याला सिबॉनच्या त्या ठिकाणी वापर करावा लागेल किंवा आपण एखादी जीवाणू खतांचा त्या ठिकाणी वापर करावा लागेल. आता आपण नत्राची जर विचार केला, तर नत्र आपण आपल्या पिकाला टाकत असतो. तेव्हा ते नत्र डायरेक्ट फॉर्ममध्ये आपले पीक घेत असतात का? नाही. तर त्याला फॉर्म हा वेगळा असतो. तर तो फॉर्म असतो अमोनिकल किंवा नायट्रेट फॉर्ममध्ये आपलं पीक हे घेत असतात.
तर त्याला ते कन्व्हर्ट करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांची तेवढीच गरज आपल्या पिकाला भासत असते. म्हणून जीवाणू खतांच्या आणि सेंद्रिय खतांचा हा रोल समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी येत असतो. कारण फॉर्म आपलं पीक हे जे अन्नद्रव्य घेतात त्याचा फॉर्म वेगळा असतो आणि आपण जे वरून टाकत असतो आपल्या पिकामध्ये त्याचा फॉर्म वेगळा असतो. पण त्यासाठी आपल्याला जीवाणू खत आणि सेंद्रिय खताचा समतोल वापर करणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, आपण आपलं उत्पादन घेत असताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि त्यामध्ये आपल्या शेती करण्यात जी पद्धत आहे त्यामध्ये आपण बदलाव करू शकतो. धन्यवाद.